पश्चिम आशियामधले तणाव जैसे थे, वर्क फ्रॉम होम पद्धत स्वीकारा. तणावाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान मोदींचं देशवासियांना आवाहन. पेट्रोल डिझेलचा वापर जपून करा. इंधनाचे दर वाढल्यानं पंतप्रधानांचं आवाहन. तर तेल संकटाच्या पार्श्वभूमीवर खाद्यतेलाचा वापरही मर्यादित करण्याचं आवाहन. एक वर्ष सोनं खरेदी करू नका. परकीय चलन वाचवण्यावर आपल्याला भर द्यायचा आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींचं देशाला आवाहन. मोदींचे हे उपदेश म्हणजे सरकारच्या अपयशाचे पुरावे. राहुल गांधींची टीका. तर देशासमोर एकच संकट, त्याचं नाव भाजप. अखिलेश यादव यांचंही टीकास्त्र. अशोक खरातचा ताबा आता ईडी घेणार. ईडीकडून कोर्टामध्ये अर्ज. न्यायालयानं ईडीचा अर्ज मंजूर केल्याची माहिती. एसआयटीकडून रुपाली चाकणकरांवर प्रश्नांचा भडीमार. खरातच्या फार्म हाऊसवर किती वेळा गेल्या, कोणत्या पूजा केल्या असे सवाल. खरातच्या आर्थिक गैरव्यवहारांबाबतही विचारणा. टीसीएस प्रकरणातील आरोपी निदा खानला आज कोर्टामध्ये हजर करणार. मोबाईलमधील फॉरेन्सिक रिपोर्ट सादर करणार. आरोपी अश्विन चेनानीसह 4 आरोपींच्या जामिनावरही सुनावणी. राज्यात आज सगळीकडे पावसाचा अंदाज. कोकण, मध्य महाराष्ट्रासह मराठवाडा आणि विदर्भातही पाऊस. उन्हाचे चटके बसत असताना पावसाच्या धारा बरसणार. अमरावतीमध्ये हुंड्यासाठी गर्भवती महिलेचा गर्भपात. सासरच्या अमानुष मारहाणीमध्ये आईनं आपलं बाळ गमावलं. पती, नणंद आणि सासूच्या विरोधात गुन्हा दाखल. कोल्हापूरमध्ये पंचगंगा नदी प्रदूषणाच्या विळख्यात. पंचगंगेत मैलोन्मेल जलपर्णीचं साम्राज्य. प्रदूषण नियंत्रण मंडळाचं जाणीवपूर्वक याकडे दुर्लक्ष. आत्महत्यांच्या यादीत मुंबई देशात तिसरी. विवाहित पुरुषांच्या आत्महत्येचं प्रमाण 71% अधिक. कौटुंबिक ताण, बेरोजगारीमुळे आत्महत्येत वाढ. आसाममध्ये पुन्हा हिमंता बिस्वा शर्मा सरकार. भाजपची एखादी सत्ता आणली. उद्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार. काठमांडूत विमानाच्या लँडिंगच्या दरम्यान टायरला आग. टर्किश एअरलाइन्सच्या विमानात टायरला आग. आगीवर नियंत्रण. सगळे प्रवासी आणि क्रू मेंबर सुखरूप. आग लागण्याचे कारण अद्याप अस्पष्ट. एमव्ही हुंडियस क्रूजला हंता व्हायरसचा विळखा. जहाजावरील 2 भारतीयांना नेदरलँड्सला केलं क्वारंटाईन. कॅनडामध्ये बाईकची कारला भीषण धडक. धडकेनंतर बाईक थेट ट्रॅफिक सिग्नलच्या खांबावर लटकली. दुचाकीस्वार यामध्ये गंभीर जखमी. प्लेऑफच्या शर्यतीतून मुंबई इंडियन्स आउट. 2 गडी राखून आरसीबीनं मुंबईला दाखवला बाहेरचा रस्ता. कुणालचं अर्धशतक आणि भुवनेश्वराच्या 4 विकेट ठरल्या निर्णायक. सोमनाथ मंदिराच्या जीर्णोद्धाराला 75 वर्ष पूर्ण. सोमनाथ मंदिर परिसरात वायुसेनेचा अभूतपूर्व असा एअर शो. पंतप्रधान मोदींच्या उपस्थितीमध्ये हा सोहळा.